मी आपलं म्हणतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तुम्ही लय हलक्यात घेताय मला जाऊ दे तुटल हो कुठतात पैसे जावई जरा तरी ऐका की उतरा खाली ए ओ बाजूला मध्ये येऊ नका बरं का अहो काय नाही त्याच्यात सोडा दाजी त्याच्यामध्ये पैसे दाजी बस करा की काय भंगार ठेवले यात काय पण नाही कशावरून अहो ही माझी बॅग आहे माझ्याकडे कुठून आले पैसे ए तुम्ही काय हलक्यात घेता काय मला नाही तुझी आई आहे ना लोनचं इकून इकून डाब्यात पैसे लपवू शकते ना तर कशात बी पैसे असू शकतात दे दे इथं शोभे सांगितला मध्ये मध्ये बोलू नको बरं का हो सासरी बुवा समजा पोरीला जावई जरा तरी ऐका की हो. इकडे दे दाजी पुस्तकात कोण ठेवतं पैसे जगात कुणी ठेवत नाही पण तुझे आई बाप ठेवतील ओ जावई बापू काय चाललंय तुमचं काय पसारा करून ठेवलाय काय तोडाफोडी चालली आहे माणूस आहे का कोण आहे तुम्ही हा मी सांगितलं नव्हतं मसनी माझ्याकडे पैसे तेवढंच होतं सासूबाई अजून खोटं पचून घेणार नाही बरं का मी नाही नाही तुमची अक्कल किती चालते कळलं ना मला हे काय हे गाव किचन राहिलं ना वारा बाजूला जावई अहो कशाला नाटक करायला असं तुम्ही तुम्हाला सांगितलं ना आमच्याकडे पैसे नाही तुम्हाला कळत नाही वय तुम्हाला कळत नाही का किती दिवस झाले पैसे माझे दिले का तुम्ही हा अहो जावई कोणता जावई इतक्या दिवस थांबलो अहो आमच्याकडे पैसे नाही तर मी काय खोटं बोलायलोय का माझा तुमचा विश्वासच नाही ना हो सासर बुवा वा बाजूला चोरवाडी बाजूला घ्या तुमची चला जावई माझ्या मध्ये बोलू नका बरं का जावई अहो या 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 शुभूराव लोड घेऊ नका पैसे शोधतोय हा? थांबा तिथंच हे 30,000 रुपये आहेत हे आईचे पैसे आहेत वाटतं दाजी आईचे पैसे परत करा तिच्या मेहनतीचे पैसे आहेत ना ते मेहनतीच येतोय होय पैसे पैसे पाहिजे तोय दाजी मी लय प्रेमानं सांगायला लागलोय पैसे परत करायचे तुला लाज वाटते का रे एवढा डबूला घरात आहे तरी मला थोडे 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 भिकाऱ्यासारखे पैसे देतो मध्ये यायचं नाही बरं का गाई ते मी गाड्याच्या काट्यावर पळतो तू बाजूला दाजी मी सांगाले ना आत्ताच्या आत्ता पैसे परत करायचे माझी कॉलर पकडतो वय देत नाही जात आई पैसे घे याचे परिणाम लई वाईट होतील बरं का ये शोभे बोल की शुभ अरे काय करायला ते दाजींवर हात उचलायलाच अरे आमच्या मंगळसूत्राचा तरी मान ठेवायचा हे तायडे भास्कर तुला लाज नाही वाटत ग आईच्या पैशांवर डोळे होतेस काय बोलायला बघितलं तुझा भाऊ आम्ही आईच्या पैशांवर बंद डोळे पड तुझ्या नवऱ्याला कोणी सांगितलं पैशांविषयी हा नाटक करतेस इथं ते आम्ही म्हणजे हा, असं ते नव्हतं. ते भास्कर दाजी मी लास्ट सांगालोय मी पैसे देतो म्हणले ना पण आई अण्णांच्या पैशांवर डोळा ठेवायचा नाही हं? नाही म्हणजे नाही मध्ये येणार कसे हे असे हप्त्या हप्त्यानं भीक लागल्या का हे असे जर पैसे देत राहिलं ना तर आणखी 5 वर्ष उलटतील माझ्याकडे येळ नाही गडाच्या काट्यावर पळतोय मी
मी पैसे देतो म्हणाले ना व? तुझ्या कानात ते कापचं ते बोळ कोण घेतोय? मी म्हणलं ना आजच्या आज पाहिजे. जमत नसतं तर यांच्यासारखं लोणचं एक काय ते या घरातलं सामान एक, टीव्ही एक, हे आहे सोफा सेट एक, आहे कपाट एक, फ्रीज एक, हे कपाट एक. याच्यात तर पैसे बी यायचे नाही पण एक. आणि नाही जमले ना पैसे, ती बाहेर जी रिक्षा उभी आहे ना ती बी हे पाव तेव्हा घरातच पडलेले असतात पेपराचं. आणि नाही जमले ना पैसे तर तुझी ती लाडकी बाईक बीक. आणि हे जमत नसल तर तुझी बहीण आहे ना, आयुष्यभर घ्यायचंच ठेवून. अगं मोक्षा, मी घरी आलीस ते तुला भेटायला, इथे कुठे बोलवलंस? कोणाला बघायला आलीस का? बघायला नाही, एक पेशंट होता त्याला आणलं मी. कोण पेशंट? अगं काही दिवसांपूर्वी माझ्या गाडीसमोर एक माणूस आला म्हणजे धडकलाच. आणि मग ते लिटरली मरता मरता वाचलेत ते काका. नाव काय पेशंटचं? नावच तर माहीत नाही आहे ना मला, काहीच बोलत नाही आहेत ते. मोक्षा तर तिच्याच प्रॉब्लेम्समध्ये. आता तिच्याकडे पैसे कसे मागू? पण ती करेल काहीतरी. ती कार्तिककडे पण मागू शकते. मागून बघायला काही हरकत नाहीये. काय ग, कुठे हरवलीस? नाही काय नाही, बोल. तूच काहीतरी सांगणार होतीस ना. मला तुझी मदत हवी आहे. बोल ना. तुला माहिती आहे ना, मी शुभूची असिस्टंट म्हणून काम करत होते. हो. अगं एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झाला? ओ मॅडम, तुमच्या पेशंटचा बीपी लो झालाय, डॉक्टरांनी बोलवलंय, चला लवकर. हो चला चला. अगं मोक्ष थांब. बापरे डॉक्टर, काय झालंय यांना? बीपी लो झाला यांचा. हे असं कधीपासून चाललंय? बीपी लो झाल्याने अंग तरतरत आहे. मॅडम तुम्ही इथेच थांबा. अहो ॲक्च्युली मी ना त्या मॅडम बरोबरच आली. हो ते सगळं ठीक आहे, पण आतमध्ये एके वेळी एकच माणूस अलाउड आहे. मॅडम प्लीज तुम्ही इथेच बाहेर थांबा. पेशंट जसा स्टेबल होईल मी मॅडमला बाहेर पाठवतो.